Welcome students. Now in this period we are going to study about some human diseases and the types of diseases actually. So actually what is disease? Disease is defined as a condition of disturbed or deranged functioning of one or more organs or organ system of the body caused by the infections or the diet deficit or the heredity. Actually disease is a condition, okay, in which the functioning of the organ or you can say organ system it gets disturbed. जी कार्यक्षमता आहे ऑर्गन्सची किंवा ऑर्गन सिस्टीमच्या संस्था आपल्या शरीरात कार्यरत आहेत त्यांचं फंक्शन त्यांचं कार्य जेव्हा डिस्टर्ब होतं डिरेंज होतं किंवा डिसऑर्डर होतं त्या कंडिशनलाच आपण डिसीज असं म्हणत असतो. तर थोडक्यात आपल्या शरीरातील जे अवयव आहेत किंवा अवयवापासून निर्माण झालेल्या ज्या संस्था आहेत त्यांच्या कार्यामध्ये जेव्हा डिस्टर्बन्स किंवा काही अडचणी निर्माण होतात त्या कंडिशनलाच आपण डिसीज असं म्हणतो. त्या ठिकाणी हे डिसीज निर्माण होण्याची कारणे काय काय आहेत. सो व्हॉट आर द कॉजेस ऑफ द डिसीजेस. सो दीज कॉजेस आर 3 मेन कॉजेस आर देअर. फर्स्ट वन इज दॅट इज इन्फेक्शन्स. इन्फेक्शन म्हणजे संसर्ग होणे. संसर्ग झाल्यामुळे जे डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्या इन्फेक्शनमुळे आजार होतात. डायट डेफिसिट आहे, तर जर संतुलित आहार आपण जर घेत नसेल तर डाएटमध्ये वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सची किंवा प्रोटीन्सचा जर अभाव असेल कमतरता असेल तर त्यामुळे जे आजार होतात ते डाएट डेफिसिट ह्या कारणामुळे झालेले आजार आहेत. आणि दुसरं आहे हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता आहे. तर काही जीन्समुळे जे काही गुणधर्म कॅरेक्टर्स ट्रान्समिट होतात एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे त्यामुळे जे काही आजार निर्माण होतात these are due to the heredity. Okay student. Now the human diseases, no doubt they are mainly of 2 types. First one congenital diseases. These are also called as inborn diseases. हे जन्मापासूनच एखाद्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असतात त्याला congenital म्हटलेले. These are inborn, these are since from the birth. And acquired diseases, these acquired diseases they develop during the life. They may be due to इन्फेक्शन. संसर्ग झाल्यामुळे आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं दे मे बी ड्यू टू डाएट डेफिशिट. डाएटमध्ये असमतोल आहार घेतल्यामुळे. ॲक्च्युली दीज ॲक्वायर्ड डिसीज दे आर टेम्पररी बिकॉज दे कॅन बी क्युअर्ड. बट हिअर द कंजेनायटल डिसीजेस दीज आर ड्यू टू जेनेटिक ॲबनॉर्मॅलिटी. जीन्सच्या ॲबनॉर्मॅलिटीमुळे हे डिसीजेस निर्माण होतात. or they may be due to some metabolic disorders in the body. Okay. चयापचयामध्ये जर काही बिघाड होत असेल त्या शरीरामध्ये तर त्यामुळे होणारे जे आजार आहेत त्याला आपण कंजेनायटल डिसीजेस किंवा इनबॉर्न डिसीजेस म्हणतो. अँड दीज डिसीजेस आर परमनंट. आता ते जेनेटिक जीन्सशी संबंधित असल्यामुळे हेरिडिटी संबंधित असल्यामुळे दीज डिसीजेस आर परमनंट. हा फरक लक्षात घ्या. कंजेनायटल डिसीजेस परमनंट आहेत म्हणजे प्रॅक्टिकली दे आर इनक्युरेबल. त्यांना आपण दुरुस्त करू शकत नाही. परंतु ॲक्वायर्ड डिसीजेस हे टेम्पररी आहेत. तर वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्याद्वारे आपण हे आजार जे आहेत तर ते आपण संपुष्टात आणू शकतो. ओके स्टुडंट. हे इनक्युरेबल आहेत. परंतु आता काही नवीन मेडिकल रिसर्चेस जे आहेत त्याला मॉडर्न रिसर्चेस म्हणतो. तर मॉडर्न रिसर्चेसमध्ये जे वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्याद्वारे मात्र आपण हे आजार काय करू शकतो दूर करू शकतो है ना. तर त्याच्यामध्ये जीन थेरपी आहे किंवा काही एन्झाईमच्या संबंधित काही प्रोसेसेस आहेत की त्याचा वापर करून या ठिकाणी आपण हे आजार जे आहे ते दूर करू शकतो. ओके. त्यानंतर आहे कम्युनिकेबल और इन्फेक्शियस डिसीजेस आणि नॉन कम्युनिकेबल और नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. सी स्टुडंट ॲक्च्युली द ॲक्वायर्ड डिसीजेस दीज आर ऑफ 2 टाइप्स है ना. कम्युनिकेबल और नॉन कम्युनिकेबल किंवा इन्फेक्शियस अँड नॉन इन्फेक्शियस. या ठिकाणी कम्युनिटीमध्ये म्हणजे समाजामध्ये पसरणारे जे आजार आहेत की ज्याचं ट्रान्समिशन होतं. जो पेशंट आहे इन्फेक्टेड पर्सन आहे इन्फेक्टेड पर्सन करून हेल्दी पर्सनकडे जो आजार ट्रान्समिट होतो तो कम्युनिटीमध्ये पसरतो त्याला कम्युनिकेबल म्हटलेलं आहे.
तो आजार इन्फेक्शियस डिसीज म्हणून ओळखला जातो. आणि नॉन कम्युनिकेबल आहे म्हणजे याचा प्रसार होत नाही एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, अशा आजाराला आपण म्हणतो नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. ओके, सी हिअर द कम्युनिकेबल ऑर इन्फेक्शियस डिसीजेस मेनली दीज आर कॉज्ड ड्यू टू पॅथोजन्स. तर पॅथोजनचा अर्थ मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की जे रोगजंतू आहेत किंवा आजार निर्माण करणारे जे आहेत कॉझिटिव्ह एजंट्स आहेत, ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो, डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स, त्यांनाच पॅथोजन्स असं पण म्हणतो. आता वेगवेगळे पॅथोजन्स आहे की त्याच्याद्वारे जे आजार होतात आणि त्या आजारांचा अभ्यास तुम्हाला या उर्वरित आता धड्यामध्ये करायचा आहे. पहिला जो पॅथोजन आहे तो आहे बॅक्टेरिया. ओके, तर बॅक्टेरियापासून होणारा जो साल्मोनेला टायफी नावाचा एक बॅक्टेरिया आहे, त्याच्यापासून जो आजार होतो तो टायफॉईड आहे. टायफॉईड ह्या आजाराचं नाव तुम्ही नेहमीच ऐकलेलं आहे, तर लक्षात ठेवा हा बॅक्टेरियल डिसीज आहे, हा बॅक्टेरियामुळे होतो. त्यानंतर व्हायरसेस आहेत, व्हायरसेसमुळे होणारे भरपूर आजार आहेत, त्याच्यात तुम्हाला जे अभ्यासक्रमामध्ये शिकायचे आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे कॉमन कोल्ड आहे, ज्याला सर्दी म्हणतो आपण. कॉमन कोल्ड इज व्हायरल डिसीज. न्यूमोनिया आहे, हा सुद्धा रिस्पायरेटरी सिस्टीमशी निगडीत असणारा आजार आहे, न्यूमोनिया आहे. डेंग्यू आहे, हा व्हेक्टर बॉर्न आहे ॲक्च्युली, आणि एड्स आहे. तर हे सगळे व्हायरल डिसीजेस म्हणून ओळखले जातात. तर हे इन्फेक्शियस डिसीजेस आहेत है ना, किंवा कम्युनिकेबल डिसीजेस आहेत. त्यानंतर आहे फंगी. फंगीपासून जो आजार होतो त्याला रिंगवर्म म्हणतो, किंवा त्याचं नाव आहे डर्मॅटोफायटॉसिस. रिंगवर्म किंवा डर्मॅटोफायटॉसिस. प्रॅक्टिकलला सुद्धा तुम्हाला आहे बघा, स्पॉटिंगमध्ये रिंगवर्म आहे, डर्मॅटोफायटॉसिस. सो रिंगवर्म ऑर डर्मॅटोफायटॉसिस इट इज अ फंगल इन्फेक्शन. ओके, फंगल डिसीज इज देअर. नाव नेक्स्ट पॅथोजन्स आर हेलमिन्स. हेलमिन्स म्हणजे कृमी आहे किंवा वर्म्स ज्याला म्हणतो आपण ना, राऊंड वर्म्स आहेत किंवा ॲनिलिड्स आहेत किंवा फ्लॅट वर्म्स आहेत, ज्याला चपटे कृमी म्हणतो आपण. तर ते पॅरासाइट्स आहेत आपल्या शरीरामध्ये, त्याच्यामुळे होणारे जे आजार आहेत है ना. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जे दोन या प्रकरणात शिकायचे आहेत त्या एक आहे फिलारियासिस, म्हणजे रुकेरिया बँक्रॉफ्टी या वर्ममुळे होणारा तो आजार आहे, राऊंड वर्ममुळे. आणि एक आहे अस्करियासिस, अस्कॅरिज किंवा त्याला जंत म्हणतो आपण. तर हा पण एक राऊंड वर्म आहे. तर हे दोन्ही आजार जे आहेत हे वर्म्समुळे होणारे आजार आहेत, म्हणजे हेल्मिन्समुळे होणारे आजार आहेत. अशा प्रकारे हेल्मिन हा सुद्धा एक पॅथोजन आहे. आणि 5 नंबरचा जो पॅथोजन आहे ते प्रोटिस्ट आहेत. म्हणजे प्रोटिस्टा या किंगडममध्ये येणारे जे युनिसेल्युलर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत त्याला आपण प्रोटिस्ट म्हणतो. उदाहरण तुम्हाला जे शिकायचं आहे या चॅप्टरमध्ये तो आहे मलेरिया. तो यू नो दॅट मलेरिया दॅट इज अ व्हेक्टर बॉर्न डिसीज आहे. फिमेल ॲनोफिलस मॉस्किटोच्या द्वारे याचा प्रसार होत असतो, आहे की नाही. आणि हिअर द मलेरियल पॅरासाईट दॅट इज मलेरियल द प्रोटिस्ट आहे की नाही, की ज्याच्यामुळे मलेरिया आजार होतो तो प्लाझ्मोडियम नावाचा प्रोटिस्ट आहे. तर प्लाझ्मोडियममुळे मलेरिया होतो. आणि जो फिमेल ॲनोफिलस मॉस्किटो आहे ना, हा फक्त त्याचा वाहक आहे, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, व्हेक्टर म्हटलेलं आहे. ओके, सो इन दिस वे these diseases that is infectious diseases or communicable diseases, these are transmitted from the infected person to the healthy person. Okay, and the next that is non-communicable diseases. Just now I have told you that these are caused due to deficiency or the example is given that is malnutrition, ज्याला कुपोषण म्हणतो आपण. डेफिशियन्सी आहे, समजा उदाहरणार्थ वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिन्सच्या डेफिशियन्सी असतात त्यामुळे होणारे आजार आहेत नाही का. उदाहरणार्थ व्हिटॅमिन एची डेफिशियन्सी असेल तर डोळ्याचे विकार होतात तसं. आणि मालन्यूट्रिशन हा कुपोषण आहे. प्रोटीन डेफिशियन्सी जर असेल, प्रथिनांची कमतरता शरीरात होत असेल तर त्यामुळे जो आजार होतो त्याला आपण मालन्यूट्रिशन म्हणतो. किंवा प्रोटीन डेफिशियन्सीमुळे होणारा एक आजार आहे क्वाशिओर्कर, तो पण एक आहे. त्यानंतर कॅन्सर आहे, हा एक आजार आहे, नॉन कम्युनिकेबलमध्ये आहे, म्हणजे हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असा काही ट्रान्समिट होत नाही, इन्फेक्शियस नाही येतो, म्हणून त्याला नॉन इन्फेक्शियस म्हटलेलं आहे. तिसरा आहे हेरिडिटरी डिसीजेस. हेरिडिटरी म्हणजे अनुवंशिक आजार त्याला म्हणतो. अनुवंशिक आहे, ते एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे ट्रान्समिट होत असतात किंवा आईवडिलांकडून त्यांच्या मुलांकडे जात असतात, हे आपण बघितले. तर काही हेरिडिटरी डिसीजेस आपण बघितलेले आहेत, जे कलर ब्लाइंडनेस आहे, हिमोफिलिया आहे किंवा सिकल सेल ॲनिमिया आहे. हे जे जीन्स पॅरेंट्सकडून त्यांच्या ऑफस्प्रिंगकडे जात असतात त्यामुळे होणारे काही आजार आहेत, हे सुद्धा नॉन कम्युनिकेबल डिसीजेस म्हणून ओळखले जातात. ओके स्टुडंट, तर या ठिकाणी बघा, हे जे या ठिकाणी जे
डिसीजेसची लिस्ट आपण केलेली आहे की नाही, हे सर्व डिसीजेस आहे ह्या मायक्रो ऑर्गॅनिझम होणार आहे. तर ह्या सर्व डिसीजेसचा तुम्ही एक चार्ट बनवा. त्या चार्टमध्ये काय करायचं, कॉलम करताना पहिला कॉलम समजा तुमचं नो डाऊट CL नंबरचं आहे, त्यानंतर आहे ना नेम ऑफ द डिसीज घ्या. तर डिसीजचं नाव घ्यायचं, त्याच्या पुढच्या कॉलममध्ये लिहायचं व्हॉट आर द कॉझेटिव्ह एजंट आहे ना, मग त्याचं कॉझेटिव्ह एजंट काय आहे ते नाव लिहायचं. असं उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं मी, बॅक्टेरियल डिसीजमध्ये टायफॉईड आहे, म्हणजे टायफॉईड नेम ऑफ द डिसीज. नंतर टायफॉईड कोणामुळे होतो, बॅक्टेरिया साल्मोनेला टायफी, हा त्याचा कॉझेटिव्ह एजंट झाला. नंतर त्या ठिकाणी त्याचा पुढचा लिहायचा मोड ऑफ ट्रान्समिशन, त्या आजाराचा प्रसार कसा होतो, टू द कंटॅमिनेटेड वॉटर ऑर कंटॅमिनेटेड फूड मटेरियल जे असेल ते त्या ठिकाणी लिहायचं. त्याच्या पुढे त्याचे सिम्पटम्स लिहायचे, त्या आजाराचे सिम्पटम्स काय काय आहेत, आणि सिम्पटमच्या नंतरचा जो कॉलम करायचा तो प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहे, म्हणजे त्या आजारापासून आपण कसं स्वतःला वाचवू शकतो, पुढचा तो कॉलम घ्यायचा. आणि प्रिव्हेंटिव्ह मेजर्सच्या पुढे ट्रीटमेंट घ्यायची, त्या आजाराची ट्रीटमेंट काय आहे. ओके सर. तर ॲक्च्युली ना हा जो चॅप्टर आहे फक्त 3 मार्काला आहे, आणि त्या मानाने बराचसा हा लेंदी असा चॅप्टर आहे. तुम्ही काय करा, ह्या सर्व जे डिसीजेस आहेत ना त्याचं एक चार्टच्या रूपामध्ये ती माहिती कलेक्ट करा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही कम्पॅरेटिव्ह स्टडी करा ह्या सर्व डिसीजेसचे, है ना, म्हणजे या ठिकाणी तुमची ती तयारी होऊन जाईल. ओके सर. सो हिअर वी कंप्लीट दिस आर्टिकल, दॅट इज द टाइप्स ऑफ द डिसीजेस. Okay student, goodbye.